नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा टॉपिक, जो परीक्षेला वारंवार रिपीट होतो. म्हणून या टॉपिक मध्ये भरपूरसे उपप्रकार सुद्धा आहेत. म्हणून नीट समजून घ्या. पहिला टॉपिक आहे, नीट समजा. नाव टाका मित्रांनो वरती, सर्वनाम. काय नाव टाकायचंय? सर्वनाम. सर्वनाम नाव टाकलं त्यानंतर परत पुढे नाव काय टाकायचंय? सर्वनाम व त्यांचे उपप्रकार. उपप्रकार टाका किंवा प्रकार टाका फक्त. ठीक आहे मित्रांनो, नाव काय टाकलं? सर्वनाम व त्यांचे प्रकार. त्यानंतर सर्वनामाची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो. व्याख्या अतिशय महत्वाची आहे. या व्याख्येवरून तुम्हाला पूर्ण सर्वनाम समजणार आहे. म्हणून इथं IMP नाव टाका आणि व्याख्या लिहा. व्याख्या तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात आलेली आहे. काय लिहिलेलं आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? बघा काय लिहिलंय की नामाला सोडून, काय म्हणतो मी, नाम नाही घ्यायचं, तर नामाला सोडून नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, काय लिहिलंय? विकारी शब्द. काय लिहिलंय? विकारी म्हणजेच काय? नामाला सोडून नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या नामांना, आपलं विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. ठीक आहे, आता समजून घेऊयात आपण नेमकं नाम कशाला म्हणतात आणि नामाला सोडून वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम कसं म्हणतात. बघा एक उदाहरण देतो मी, तुम्ही बघून घ्या. उदाहरण घेऊयात आपण. उदाहरण घ्या. सचिन गावाला जातो. हा काय झालं? हे नॉर्मल वाक्य झालं, म्हणजे यामध्ये नाम आहे, बरोबर. तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला, म्हणजेच कसं, नामाऐवजी कोणता शब्द वापरला जातो तेव्हा त्याला सर्वनाम असे म्हणता येईल. नीट लक्षात घ्या. तर सचिनच्या ठिकाणी काय येईल मित्रांनो? तो. आता एखादी व्यक्ती चाललेला आहे, आपण काय म्हणणार? तो गावाला जातो, बरोबर आहे का नाही? तुम्ही म्हणणार ना. तर सचिन काढून सचिनच्या नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला, म्हणजे नामाच्या ऐवजी, नामाच्या ठिकाणी दुसरा जो शब्द वापरला जातो त्याला काय म्हणतात मित्रांनो? सर्वनाम असे म्हणतात. म्हणजेच काय लिहितं? तो गावाला जातो. कळालं? तो गावाला जातो म्हणजेच काय मित्रांनो? यामध्ये येणार हे सर्वनाम, तो येणार. तर खाली IMP लिहा मित्रांनो. अजून एक IMP लिहा आणि पुढे IMP ची एक व्याख्या लिहा. मराठी व्याकरणामध्ये एकूण 9 सर्वनामे येतात. किती येतात मित्रांनो? सर्वनामे एकूण किती आहे? तर सर्वनामे आहे एकूण 9. ते कोणकोणते? तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावण्यात येतील किंवा लावलेले असतील. ते आहे, बघा मी लिहून देतो तुम्हाला, नीट समजून घ्या. IMP आहे बरं का हे. नीट पहिला प्रकरण आहे आपलं, सर्वनामामधील पहिला टॉपिक चालू आहे, म्हणून नीट समजून घ्या. याचे भरपूरसे उपप्रकार आहे बरं का. तुम्हाला सर्व काही शिकून येतील, म्हणून नीट समजून घ्या शांततेने. बघा यावरती वारंवार रिपीट प्रश्न होतात. पोलीस भरतीला या टॉपिकवर कमीत कमी 5 प्रश्न तरी येतात, कमीत कमी 5 मराठी व्याकरणामध्ये. म्हणून नीट समजून घ्यायचं. यामध्ये भरपूरसे असणार आहे. दर्शक, सर्वनाम, अनिश्चित, ते सगळं काही मांडून देणार आहे. बघा एकूण 9 सर्वनामे कोणते? बघा पहिले येणार मी, तो, हा, जो. हे किती झाले मित्रांनो? हे झाले 4. त्याच्यानंतर मी, तो, हा, जो, कोण. मी, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. हे किती झाले मित्रांनो? 8 झाले. 8. त्यानंतर एक महत्वाचं लिहून घ्यायचं इथं. ते येणार तू. काय येणार? तू. मी, हा, तू इथे सुद्धा लिहू शकलो असतो, पण तुम्ही तो आणि तू मध्ये कन्फ्युज झाले असता, म्हणून तुम्हाला इकडे वेगळं लिहून दिलं. ठीक आहे मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये एकूण किती सर्वनामे येतात? एकूण 9 सर्वनामे येतात. कोणकोणते? तर मी, तो, हा, जो,
कोण, काय, आपण, स्वतः आणि तू. हे किती झाले? 9 सर्वनामे झाले मराठी व्याकरणामध्ये. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं असेल मित्रांनो सर्वांना. तर लिहून घ्या आता. एकूण सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. परत आयएमपी नाव टाका मित्रांनो. परत आयएमपी. हे झालं आयएमपी दुसरं वालं. परत आयएमपी इथे टाका नाव. आपण या सर्वांवरती प्रश्न घेणार आहोत लगेच. लेक्चर संपल्यानंतर डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. म्हणून नीट समजून घ्यायचं. सर्वनाम अतिशय महत्वाचं आहे. व्हेरी आयएमपी नाव टाकू शकता तुम्ही इथं. आयएमपी नाव तर टाकलेलंच आहे, पण व्हेरी आयएमपी नाव टाकू शकता. व्हेरी आयएमपी म्हणजे अतिशय महत्वाचे. कळालं मित्रांनो? अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, म्हणून नीट समजून घ्या. ठीक आहे. एकूण सर्वनामे किती झाले? 9 झाले. तर सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात मित्रांनो? सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. ते प्रकार कोणकोणते नीट बघा. तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा लावण्यात आलेले असतील किंवा लावण्यात येतील, तरी मी तुम्हाला मांडणी करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल. ठीक आहे. पहिला प्रकार बघायचा. पहिला प्रकार येईल मित्रांनो पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम पहिलं झालं. त्यानंतर मित्रांनो 2 नंबरला येणार दर्शक सर्वनाम. काय येणार मित्रांनो 2 नंबरला? दर्शक सर्वनाम. 3 नंबरला काय येणार मित्रांनो? 3 नंबरला येणार संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम. त्यानंतर 4 नंबरला काय येणार मित्रांनो? 4 नंबरला येणार आहे प्रश्नार्थक सर्वनाम. काय येणार? प्रश्नार्थक सर्वनाम. हे किती झाले? 4 झाले. 5 नंबरला काय येणार मित्रांनो? 5 नंबरला येणार आहे आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम 5 नंबरला येईल. त्यानंतर मित्रांनो 6 नंबरला काय येणार आहे? 6 नंबरला येईल अनिश्चित सर्वनाम. काय येईल? अनिश्चित सर्वनाम. हे काय झाले मित्रांनो? सर्वनामामध्ये सर्वनामाचे 6 उपप्रकार झाले. आणि हे सर्व कशामध्ये येतात? विकारी गटामध्ये येतात. विकारी गट. समजलं? एकूण सर्वनामे किती आहेत मित्रांनो? तर एकूण सर्वनामे आहेत 9. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. हे तुमचे तोंडी पाठच पाहिजे. कळलं? हे सर्वनामे यामध्ये विभागलेले 9 सर्वनामे एकूण 6 उपप्रकारामध्ये विभागलेले आहेत. नाव टाकायचं खाली. एकूण 9 सर्वनामे 6 उपप्रकारांमध्ये विभागलेले आहेत. हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. समजलं? प्रत्येकावरती एक लेक्चर होईल, म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. स्टेप बाय स्टेप आपण शिकत जाणार आहोत. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही शिकणार आहोत. सर्व टॉपिक तुमचा क्लिअर करणार आहोत. ते निश्चिंत राहा. अभ्यास करत राहा. अभ्यास करून घ्या. ठीक आहे. तर हे झालं मित्रांनो 6 उपप्रकार. कोणकोणते? पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, आत्मवाचक आणि अनिश्चित. हे झाले 6 उपप्रकार. त्यानंतर आता पुढील आपल्याला शिकायचं आहे, म्हणून काय नाव टाकायचं? परत पहिला प्रकार टाकायचं नाव. काय नाव टाकायचं मित्रांनो? परत नाव घ्या पुरुषवाचक सर्वनाम. काय नाव टाकणार? पुरुषवाचक सर्वनाम. टाका पटकन नाव. तुम्ही सगळे वही, पेन, पुस्तक घेऊन बसलेले आहात. तुमच्याकडे नोट्स सुद्धा आहे. नोट्स मध्ये प्रत्येकाचे फोड करून दाखवलेले, प्रत्येकाचे व्याख्या दिलेल्या आहेत, उदाहरणं सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे. तर नाव काय टाकणार मित्रांनो? पुरुषवाचक सर्वनाम. त्यानंतर त्याची व्याख्या लिहा खाली. काय व्याख्या लिहायची? त्याचीवाली व्याख्या लिहून घ्या. तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेली. काय दिलेली मित्रांनो व्याख्या? तुमच्या स्क्रीनवर लिहिलेलं आहे की बोलणारा व्यक्ती जेव्हा स्वतःविषयी बोलतो किंवा समोरच्याशी बोलतो, म्हणजे मी तुमच्याशी बोलणार, बरोबर,
बोलणारा व्यक्ती जेव्हा स्वतःविषयी बोलतो किंवा समोरच्याशी बोलतो किंवा तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतो. कळालं तुम्हाला? म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, हे सर्व कळालं तुम्हाला? तर बोलणारा व्यक्ती जेव्हा स्वतःविषयी बोलतो, समोरच्या व्यक्तीविषयी बोलतो किंवा तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलतो, तेव्हा त्यांच्या विषयी बोलताना ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्या पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. काय म्हणतात? त्यास पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. इथपर्यंत व्याख्या लिहिली तुम्ही. त्यानंतर व्याख्या लिहिल्यानंतर परत खाली अजून एक IMP नाव टाकायचं, अतिशय महत्वाचं बरं का. IMP पुन्हा एकदा नाव टाका मित्रांनो. IMP लिहा. IMP लिहिलं त्यानंतर काय करणार मित्रांनो? IMP लिहिलं त्यानंतर पुढे एक हेडलाईन टाका. पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण 3 प्रकार पडतात. काय नाव लिहिणार? पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण 3 प्रकार पडतात. लिहिलं त्यानंतर खाली परत A पॉइंट टाकायचा. A पॉइंट टाकायचा आणि नाव लिहायचं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. काय लिहिणार? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. लिहिलं त्यानंतर परत B पॉइंट टाका मित्रांनो. B पॉइंट टाकलं नंतर लिहा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. त्याला ऑब्लिक मध्ये 2 नंबरचा पुरुष किंवा समोरील पुरुष, समोरील व्यक्ती सुद्धा लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम B मध्ये येणार. त्यानंतर C मध्ये लिहा मित्रांनो. C पॉइंट टाका. C पॉइंट टाकला त्यानंतर लिहा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. काय लिहिणार? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. लिहिलं मित्रांनो. आता झाले तुमचे. आणि ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम लिहिलं त्यानंतर ब्रॅकेटमध्ये परत लिहा की ज्यांच्या विषयी आपण बोलणार आहोत तो, ज्यांच्या विषयी बोलल्या जातं किंवा ज्यांच्या विषयी आपण बोलणार आहोत तो व्यक्ती. झालं मित्रांनो. ABCD पूर्ण टॉपिक क्लिअर झाले. A मध्ये आलं प्रथम पुरुषवाचक, B मध्ये आलं द्वितीय पुरुषवाचक आणि C मध्ये आलं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. सर्वांच्या समोर सर्वनाम आलंच पाहिजे. त्यानंतर परत A पॉइंट टाका मित्रांनो. A पॉइंट टाकायचा आहे आणि A पॉइंट टाकला त्यानंतर काय लिहिणार? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. काय नाव टाकायचं? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम नाव टाकलं त्यानंतर त्याची व्याख्या लिहा मित्रांनो. प्रथम पुरुषवाचक सर्वनामाची व्याख्या काय दिलेली आहे? तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावण्यात आलेली आहे. काय व्याख्या आहे त्याची? लिहा. लिहून घ्या की बोलणारा व्यक्ती जेव्हा स्वतःविषयी बोलतो किंवा स्वतःच्या गटाविषयी बोलतो अशा वेळेस ज्या नीट समजून घ्या बरं का, बोलणारा व्यक्ती ज्या वेळेस स्वतःविषयी बोलतो किंवा स्वतःच्या गटाविषयी बोलतो अशा वेळेस ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्या सर्व सर्वनामांना काय म्हणतात मित्रांनो? तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. कळालं? तुम्हाला काय उदाहरण सुद्धा देण्यात येतील आणि बघूयात पोलीस भरतीला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम या टॉपिकवर कशा प्रकारचे उदाहरण दिल्या जातात. खूप जबरदस्त प्रश्न असतात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम या टॉपिकवर. बघूयात आता प्रथम पुरुषवाचक सर्वनामावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले होते, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर लावण्यात आलेला आहे मित्रांनो. बघा काय प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. मी अभ्यास करतो. सर्वनाम ओळखा. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम चालू लक्षात ठेवायचं. मी अभ्यास करतो ओळखा. ऑप्शन सर्व नीट बघायचं. हे तुम्हाला काय सांगितलंय? बोलणारा व्यक्ती जेव्हा स्वतःविषयी बोलतो किंवा स्वतःच्या गटाविषयी बोलतो अशा वेळेस ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो बघायचं. स्वतः विचार करून बघायचा. काय प्रश्न आहे की मी अभ्यास करतो यामध्ये सर्वनाम कोणते? व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. बघा किती पटापट उत्तर देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो. बघा काही विद्यार्थी आहेत फक्त पहिला प्रश्न आला स्क्रीनवरती, प्रश्न आला का नाही आला यांचं उत्तर तयार असतं. कसं काय तयार असतं? कारण हे विद्यार्थी दिवसभर अभ्यास करतात नोट्स मधून. यांच्याकडे बेस्ट नोट्स आहे, जबरदस्त नोट्स आहेत, जबरदस्त. त्यांना माहित आहे काल हे शिकवलं म्हणजे याचा पुढचा टॉपिक हाच असणार आहे म्हणून ते रिव्हिजन करतात. तुम्हाला कोणत्या पुस्तक घेण्याची गरज नाही, फक्त नोट्स मधून अभ्यास करा. याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक B.
काय ऑप्शन क्रमांक बी, तर मी याचं योग्य उत्तर असणार आहे मी अभ्यास करतो. कळलं? किती सोपा प्रश्न वाटला होता तुम्हा सर्वांना, पण पोलीस भरतीला हा प्रश्न रिपीट होतो म्हणून कठीण वाटतो त्या टायमाला, पण तुमची रिव्हिजन झालेली असली तर सोपं होईल. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न काय आला आहे की आमचे गाव खेडेगाव. आमचे गाव खेडेगाव पटकन ओळखा. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. सोपा प्रश्न आहे आणि सोपं याचं उत्तर आहे. ऑप्शन चेक करा, ABCD कोणता आहे, आणि व्हेरी गुड मित्रांनो. बघा बघा किती पटापट उत्तर येत आहे त्यामध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड, खूप छान, खरंच खूप छान. जबरदस्त उत्तरे सर्वांचे, जबरदस्त खतरनाक उत्तर येत आहे तुमच्या सर्वांचे. व्हेरी गुड मित्रांनो. आमचे गाव खेडेगाव यामध्ये सर्वनाम कोणतं आहे, पण कोणतं सर्वनाम प्रथम पुरुषवाचक? जबरदस्त उत्तर देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुम्ही योग्य उत्तर देणार. जबरदस्त, खरंच खूप भारी उत्तर देत आहात. व्हेरी गुड. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. काय ऑप्शन क्रमांक ए, तर आमचे. आमचे गाव खेडेगाव. बोलणारा व्यक्ती जेव्हा स्वतः विषयी बोलतो, म्हणजे स्वतः विषयी बोलला तो मी अभ्यास करतो, आणि बोलणारा व्यक्ती जेव्हा स्वतःविषयी बोलतो आणि स्वतःच्या गटाविषयी बोलतो, स्वतःचा गट म्हणजे माझा स्वतःचा गट आहे, आमचे गाव बोललो ना, आमचे गाव म्हणजे मी पण आला ना त्याच्यामध्ये, बरोबर का नाही? आमचे गाव म्हणजे मी पण आला. आता सांगा, आमचे गाव जर नसतं, म्हणजे मी जर त्याच्या गावामध्ये नसता, तुमच्या गावामध्ये मी असता, तर मी काय बोललो असतो, तुमचे गाव, म्हणजे ते द्वितीय सर्वनामामध्ये आले असते, बरोबर का नाही? म्हणून प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये बोलणारा व्यक्ती जेव्हा स्वतःविषयी बोलतो किंवा स्वतःच्या गटाविषयी बोलतो, अशा वेळेस ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न काय आलाय तुमच्या स्क्रीनवरती मित्रांनो? पुढील प्रश्न आलाय की मला पोलीस व्हायचे आहे. काय? मला पोलीस व्हायचंय. यामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते? बघा, ऑप्शन चेक करा. ABCD कोणतं योग्य उत्तर आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. बघा काय विद्यार्थी आहेत, जबरदस्त अभ्यास त्यांचा, खरंच खूप जबरदस्त. हेच विद्यार्थी आहेत ते जे लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जो 100 मार्कांचा डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येते, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा तुम्ही 90च्या वरती मार्क पाडतात. काही विद्यार्थी आहेत जे 92, 94, 98, 96 आणि 100 पैकी 100 सुद्धा मार्क पाडतात. मेरिट तर तुम्ही सर्वजण बघतातच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये, किती जबरदस्त मेरिट लागतं, किती जबरदस्त. म्हणून मित्रांनो, काय आहे याचं उत्तर आणि काय आहे ह्याचा प्रश्न बघूया. त्याचं योग्य उत्तर काय? याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. काय आहे ऑप्शन क्रमांक डी? तर मला. काय? मला पोलीस व्हायचं, म्हणजे मला स्वतःला पोलीस व्हायचंय असं तो बोलतोय, बरोबर. पुढील प्रश्न काय आलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की आम्हाला फिरायला जायचंय. आम्हाला फिरायला जायचे आहे. ओळखा, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणतं दिसतंय यामध्ये? चेक करा, पटकन चेक करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, जबरदस्त. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान, जबरदस्त प्रश्नांची उत्तरे. व्हेरी गुड, खूप छान उत्तरे. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा जबरदस्त उत्तर देत आहात तुम्ही सर्वजण, जबरदस्त. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, खूप छान, खरंच खूप छान, खरंच खूप छान, जबरदस्त उत्तर आहे तुमचे, जबरदस्त. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही सर्वजण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती व्हावे. भारी उत्तर दिले सर्वांनी, जबरदस्त उत्तर दिले, खरंच खूप छान. आणि तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड, सर्वांचे योग्य उत्तर आलेले, सर्वांचे. काय याचा प्रश्न आणि काय याचं योग्य उत्तर आहे बघा. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. काय ऑप्शन क्रमांक सी? तर आम्हाला. काय? आम्हाला फिरायला जाण्याची इच्छा आहे. आम्हाला, कळलं ना? आम्हाला फिरायला जाण्याची इच्छा आहे. खूप छान, जबरदस्त उत्तर दिलं मित्रांनो तुम्ही. व्हेरी गुड तुमच्या सर्वांसाठी. पुढील प्रश्न काय आला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की माझी शिकण्याची इच्छा आहे. माझी शिकण्याची इच्छा आहे. तुमच्या सर्वांची शिकण्याची इच्छा आहे आणि तुम्ही सर्वजण शिकतच आहात. शिकलंच पाहिजे. भारी उत्तर देत आहात सर्वजण. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. बघा, या विद्यार्थ्यांवर आधारितच हे प्रश्न आहे. समजा की माझी शिकण्याची इच्छा आहे म्हणजे या विद्यार्थ्यांची शिकण्याची इच्छा आहे, म्हणूनच हे विद्यार्थी दिवसभर रिव्हिजन करतात, दिवसभर अभ्यास करतात.
तुमच्याकडे जर नोट्स असतील तर तुम्हाला कोणते मोठे मोठे पुस्तक वाचण्याची गरज नाही. पुस्तक वाचू नका, फक्त नोट्स मधून रिव्हिजन करा. सर्व पुस्तकांचा अभ्यास करून काढलेला आहे हे सर्व काही. आणि IMP प्रश्न आहे सर्व. भारी प्रश्न उत्तर आहेत आणि खरंच खूप भारी उत्तर देत आहात तुम्ही सर्वजण. व्हेरी गुड मित्रांनो. जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करायला लागले. बघा कमेंट बॉक्स मध्ये नवीन नवीन नाव दिसत आहेत. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, व्हेरी गुड. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. खूप भारी उत्तर दिले सर्वांनी. याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. काय ऑप्शन क्रमांक बी? तर माझी. माझी शिकण्याची इच्छा आहे मध्ये माझी हे सर्वनाम येईल. खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की आमची आजी येणार आहे. आमची आजी, गट, बोलणारा व्यक्ती स्वतःच्या गटाविषयी बोलतोय त्याच्यामध्ये. आमची सर्वांची आजी येणार आहे. याच्यामध्ये सर्वनाम कोणता आहे ओळखा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा प्रश्न आला की नाही आला या विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर तयार असते. खूप छान अभ्यास करताय. अशाच प्रकारचे रिव्हिजन करत राहा. आणि लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला 100 मार्कांचा लगेच डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा देण्यात येणार आहे. लगेच लेक्चर संपलं लगेच 100 मार्कांचा पेपर काही क्षणात. खूप छान उत्तर देत आहात तुम्ही. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर द्यावं आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती व्हावं. आणि तुम्ही सर्वजण होणार आहात महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती, कारण तुमचा अभ्यास जोरदार चालू आहे. जोरदार, जबरदस्त. खूप छान, खूप छान प्रकारे अभ्यास चालू आहे तुमचा. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खरंच याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी. पुन्हा एकदा काय येईल तर आमची. आमची याचं योग्य उत्तर असणार आहे. काय? आमची आजी येणार आहे मध्ये आमची हे सर्वनाम येईल, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. खूप छान. पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की माझे गाव खेडेगाव. माझे गाव खेडेगाव. माझे विचारलंय, अगोदर होतं आमचे, कळलं? आता विचारलंय माझे. पटकन ओळखा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहे यामध्ये. व्हेरी गुड. बघा बघा लाईव्ह चॅट मध्ये तुम्हाला सर्वांना दिसतंय की ते पटापट उत्तर देत आहेत सर्वजण विद्यार्थी. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. आणि हे विद्यार्थी दररोज लाईव्ह लेक्चर कंटेंट आपलं कंटिन्यू करतात. दररोजचे लाईव्ह लेक्चरला हे अटेंड असतात. आणि हेच विद्यार्थी आहेत जे लेक्चर संपलं लेक्चर मध्ये लिहितात पटापट काय शिकवतोय आणि लेक्चर संपल्यानंतर लगेच व्हॉट्सअपला पाठवून देतात की बघा सर आम्ही लिहिलेलं आहे. आणि जे जे लिहितात त्यांच्यात जबरदस्त नोट्स तयार होतात. हे पण गोष्ट लक्षात ठेवा. अतिशय महत्वाचंच आम्ही शिकवतो आणि अगदी सोप्या पद्धतीत शिकवतो. तुम्हाला कोणती बॅच घेण्याची गरज नाही दुसरी. कुठेच जाऊ नका. दररोजचे लाईव्ह लेक्चर कम्प्लीट करा आणि लेक्चर संपल्यानंतरचा जो डिजिटल स्वरूपाची टेस्ट सिरीज येते ती सुद्धा द्या. आउट ऑफ मार्क मिळतील तुम्हाला सर्वांना. आउट ऑफ. खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. सर्वांचे योग्य उत्तर आले. सर्वांचे एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही आतापर्यंत. काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात, चुकू द्या मित्रांनो. तुम्ही जोपर्यंत चुकणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. काय याचं योग्य उत्तर असणार बघा. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. काय ऑप्शन क्रमांक डी? तर माझे. माझे गाव खेडेगाव. माझे गाव खेडेगाव म्हणजेच माझे हे यामध्ये काय येणार आहे मित्रांनो? उत्तर योग्य, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की आम्हाला शहरात जायचे आहे. आम्हाला शहरात जायचे आहे याच्यातील प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते? आणि प्रश्न विचारला आणि विद्यार्थ्यांचे कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर आलेले आहे. आणि त्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. खरंच खूप भारी अभ्यास करत आहात तुम्ही. असाच अभ्यास चालू ठेवा. शेवटपर्यंत कंटिन्यू ठेवा. फक्त तुम्हाला कोणाचा बाप सुद्धा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्यापासून थांबवू शकत नाही. भारी उत्तर देत आहात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांसाठी जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करत आहे आणि त्यांचे सुद्धा योग्य उत्तर येत आहे. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. जबरदस्त, जबरदस्त. भारी उत्तर देत आहात. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान उत्तर देत आहात. व्हेरी गुड. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांचे. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक काय असणार आहे? ए. काय ऑप्शन क्रमांक आहे? तर आम्हाला. आम्हाला शहरात जायचे आहे.
याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की मी पोलीस होणारच, मी पोलीस होणारच, जसंच तुम्ही पोलीस होणार आहात, होणार 100% होणार, मी पोलीस होणारच हे वाक्य मी डोक्यामध्ये ठेवलेलं होतं म्हणून मी पोलीस झालोय आणि स्मार्ट प्रकारे अभ्यास केलाय. मोठे मोठे पुस्तक वाचत बसायचं नाही, पुस्तकीय भाषा तुमच्या डोक्यामध्ये बसत नाही. तुम्ही विचार करा, आजपर्यंत तुम्ही जितके पुस्तक वाचले असेल त्याच्यातले फक्त 10 पानं तुमचे तोंडीपाठ झालेले आहेत का? पुस्तकीय भाषा असते ती कठीण असते थोडीशी, पण आपल्या नोट्समध्ये नॅचरल भाषा असते, नैसर्गिक भाषा. तुम्हाला 1 ते 2 वेळेस रिव्हिजन केले तर तुमची पूर्ण नोट्स पाठ होऊन जातील आणि तुम्ही आउट ऑफ मार्क मिळवणार प्रत्येक विषयामध्ये. अगदी नैसर्गिक, स्वच्छ आणि सुंदर अक्षरामध्ये भारी नोट्स बनवलेले आपल्या संपूर्ण टीमने. 51 जणांची टीम आहे आपली, 51 जणांची. साधी सुधी नाही, 1 किंवा 2 व्यक्ती नाही, 51 जण. विचार करा किती पुस्तक वाचले असतील, किती मेहनत असेल आणि किती जबरदस्त नोट्स असतील. भारी, व्हेरी गुड. आणि सर्वांनी योग्य उत्तर दिले. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर. सर्वांनी पटापट प्रयत्न करा. जे प्रयत्न केले नसेल ज्यांनी आतापर्यंत एक वेळेस सुद्धा, त्यांनी सुद्धा प्रयत्न करा. चेक करा तुमचे उत्तर योग्य येत आहे का, म्हणजे तुम्हाला टॉपिक क्लिअर झालेला आहे का लगेच समजून जाईल. बघा, सर्वांनी, तुमचेच मित्र आहे, सर्वांचे योग्य उत्तर आलेले. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी. तर मी पोलीस होणारच म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनामाला, बरोबर. मी पोलीस होणारच म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. बघूया आता पुढचा कोणता प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील प्रश्न काय आला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? आम्ही भरती होणार. तुम्ही सर्वजण एक वाक्य बोलत आहात. अगोदर बोललो तर मी भरती होणार, मी पोलीस होणारच. आता तुम्ही सर्वजणांचं उत्तर आलंय, सर्वजणांचा प्रश्न आलेला आहे तो आम्ही भरती होणारच. होणार का तुम्ही भरती? होणार तुम्ही 100% भरती, कारण तुम्ही स्मार्ट प्रकारे अभ्यास करताय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा बघा, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर येत आहेत विद्यार्थ्यांचे काही क्षणात. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, खूप छान, खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, जबरदस्त उत्तर, जबरदस्त. व्हेरी गुड मित्रांनो, काही क्षणात तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर आलेले, काही क्षणात. व्हेरी गुड, खूप छान. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर काय, त्याचं योग्य उत्तर असणार बघा. त्याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक ए. काय ऑप्शन क्रमांक आहे? तर आम्ही. आम्ही आम्ही भरती होणारच. आम्ही भरती होणार, बरोबर. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. पुढील प्रश्न काय आला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की मला नोट्स पाहिजे. कोण बोलला असं? कोण बोललं मला नोट्स पाहिजे? नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या स्क्रीनवर येणार असलेल्या नंबरवरती कॉल करायचा आणि नोट्स ऑर्डर करायच्या. बेस्ट ऑफर चालू आहे आणि या बेस्ट ऑफर मध्ये तुमचा फायदा होणार आहे. व्हेरी गुड. बघा, प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये बघा, लाईव्ह चॅटमध्ये सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत. सर्वांचे योग्य उत्तर. व्हेरी गुड मित्रांनो, जबरदस्त. सर्वांचे योग्य उत्तर. व्हेरी गुड. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर, सर्वांचे. वा, व्हेरी गुड सर्वांचं. व्हेरी गुड मित्रांनो, हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की तुमचे योग्य उत्तर आले पाहिजे आणि योग्य उत्तर येत आहेत. व्हेरी गुड मित्रांनो, जबरदस्त उत्तर, जबरदस्त प्रश्न. खरंच खूप भारी उत्तर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आलेले. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. काय होता प्रश्न? मला नोट्स पाहिजे मध्ये ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर येईल मला, बरोबर. मला नोट्स पाहिजे मध्ये ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे मला. पुढील प्रश्न काय आला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की आम्हाला नोट्स आवडल्या. अरे व्हेरी गुड मित्रांनो, आवडणारच तुम्हाला नोट्स, कारण नोट्स या कोणी एका व्यक्तीने बनवल्या नाही, तर 51 जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून, दिवस रात्र अभ्यास करून या नोट्स बनवलेल्या आहे. आणि या नोट्स तुमच्या यशाचे गुरुकिल्ले असणारे, लक्षात ठेवा. या नोट्स तुम्ही जर तोंडी पाठ केल्या तर तुम्हाला कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही. जबरदस्त नोट्स आहेत, जबरदस्त. या नोट्स तुमच्या यशाचे गुरुकिल्ले, लक्षात ठेवायचे नाही. त्याचं योग्य उत्तर बघा कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थ्यांनी दिलेले. या सर्वांकडे नोट्स आहे, सर्वांकडे जबरदस्त नोट्स आहे या सर्व. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान उत्तर देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो, जबरदस्त नोट्स, जबरदस्त उत्तर. नोट्स मधूनच यांनी उत्तर काढलेले.
यांनी अभ्यास केला दिवसभर म्हणून हे कमेंट बॉक्समध्ये इतक्या पटापट उत्तर देतात. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी. व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आले, सर्वांचे खूप छान उत्तर दिलं. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. काय तर आम्हाला नोट्स आवडल्या. तुम्हाला आवडणारच नोट्स, कारण त्याच्यामध्ये सुंदर आणि स्वच्छ अक्षरामध्ये सर्व काही टॉपिक वाईज मांडणी केलेली आहे. सुंदर आणि स्वच्छ अक्षर, टायपिंग केलेलं नाहीये, स्वतःच्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. ते टायपिंग करू शकत नाही आम्ही, म्हणजे असं थोडी की आम्ही टायपिंग करू शकत नाही. आमच्याकडे काय इकडून कॉपी केलं इकडे पेस्ट केलं टायपिंग तयार झाली, पण नाही मित्रांनो. आम्हाला माहिती आहे नैसर्गिक भाषेमध्ये कसं केलं जातं, नैसर्गिक भाषेमध्ये कशा प्रकारे उत्तरे काढली जातात आणि अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये नोट्स आहेत. तुम्हाला समजेल आणि उमजेल अगदी असे नॅचरल भाषेमध्ये, अगदी सोपी भाषा. एकच वेळेस कोणती व्याख्या वाचा लगेच दिमागामध्ये फिट बसणार. 90+ मार्क तुम्ही घेणार आरामशीर. जबरदस्त नोट्स आहे. कोणते पुस्तक घेण्याची गरज नाही, फक्त नोट्स मधून अभ्यास करा, फक्त नोट्स मधून. भारी पुस्तक आहे, भारी उत्तर आहे. सर्व काही नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसत असतात. ह्या सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. बेस्ट ऑफर चालू आहे, बेस्ट ऑफर. तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. सर आम्हाला या नोट्स पाठवा. काही क्षणात तुमच्यापर्यंत नोट्स पाठवले, काही क्षणात. जबरदस्त नोट्स आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे तुम्ही मराठी व्याकरणची जर नोट्स घेतली तर मराठी व्याकरणसाठी कोणते पुस्तक घेण्याची गरज नाही, सर्व काही त्या नोट्स मध्ये मिळणार. सर्व, कोणतेच पुस्तक घेऊ नका मराठी व्याकरणसाठी. जबरदस्त नोट्स. यासाठी तुम्हाला दररोजचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अभ्यास दररोज करा, फक्त नोट्स मधून रिव्हिजन करा. गणिताच्या नोट्स घेतल्या तुम्ही तर गणितासाठी कोणत्या पुस्तक घेऊ नका. यामध्ये सगळं काही बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत स्टेप बाय स्टेप मांडणी केलेली, स्टेप बाय स्टेप. मला माहिती आहे, आम्ही स्वतः याच्यातून गेलेलो आहोत, म्हणून आम्हाला माहित आहे की तुम्ही कुठे अटकू शकता. आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही तिथं बरोबर योग्यरित्या बाण वगैरे दाखवून तुम्हाला सांगितलेलं की हे असं प्रकारे सोडवलं जातं. पुस्तक ही भाषा नाही, नैसर्गिक भाषा आहे समजा. त्याचप्रमाणे जीकेचे सुद्धा नोट्स आहे. जीकेच्या इतक्या खतरनाक नोट्स आहे मित्रांनो. 1998 पासून ते 2024 पर्यंत जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहे त्या सर्व काही प्रश्नपत्रिका यामध्ये IMP प्रश्न लिहिलेले आहे. जबरदस्त नोट्स आहे. त्याचप्रमाणे नवीन नोट्स सुद्धा आहेत जीकेच्या. या नवीन नोट्स मध्ये असे काही प्रश्न आहेत जे तुम्ही आजपर्यंत बघितले सुद्धा नसेल आणि कोणत्याच पुस्तकामध्ये या हे नाहीये, प्रश्न नाहीये. फक्त या नोट्स मध्ये तुम्हाला मिळणार प्रश्न. इतके जबरदस्त नोट्स इथे. यासाठी काय करायचं, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा. लगेच करा आणि लगेच तुम्हाला नोट्स मिळून जातील काही क्षणात. आणि जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे, जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात, अगदी मोफत. हे सर्व काही मिळवण्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे. ती म्हणजे काय, हे बघा तुमच्या स्क्रीनवर काय आहे. हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल, जे तुम्ही आता पाहत आहात. या चॅनलला काय करायचं तुम्हाला, या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा. जे लाल बटन दिसत आहे ते लाल बटन क्लिक करा. त्याचा स्क्रीनशॉट काढा. त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करून द्या. जो नंबर आता दिसत आहे त्या नंबरवरती शेअर करा. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला दररोजचे डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका, दररोजचे लाईव्ह लेक्चर आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. सर्व काही मोफत. हे सर्व काही मिळवण्याकरिता तुम्हाला फक्त सबस्क्राईब करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण तेथे आता या टॉपिकवर 100 मार्कांचा जबरदस्त डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आम्ही टाकत आहोत. लगेच ग्रुपला या. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.